हाय फ्रेंड्स, रिसर्च डिझाईन या लेक्चर सिरीज अंतर्गत या अगोदर आपण रिसर्च डिझाईनची संकल्पना, रिसर्च डिझाईनची आवश्यकता, रिसर्च डिझाईनची वैशिष्ट्य, रिसर्च डिझाईन तुमच्या संशोधनाला कशा पद्धतीनं मदत करतो, तसेच ह्या रिसर्च डिझाईनचे प्रकार थोडक्यामध्ये आपण पाहिले. आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या प्रकारापैकी एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन किंवा त्यालाच फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन असं म्हणतात, या प्रकाराचे सविस्तर विचार करणार आहोत. एक्सप्लोरेटरी रिसर्च किंवा फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन याला मराठीमध्ये अन्वेषणात्मक संशोधन आराखडा किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा असंही संबोधल्या जाते. थोडक्यामध्ये एक्सप्लोरेटरी रिसर्च is conducted on problem that have not been investigated clearly and there is not much information available on it. The purpose of conducting exploratory research is to develop more understanding about the problem and there is no surety that the research will provide any conclusive outcomes. म्हणजेच अन्वेषणात्मक संशोधनाचा मुख्य उद्देश एखाद्या सामाजिक घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेणे हा असतो, हे इथं आपल्याला लक्षामध्ये येते. म्हणजेच संशोधन करता त्या विशिष्ट घटनेचे स्वरूप, तिचे परिणाम, त्या घटनेची वस्तुस्थिती, तिच्या मुळाशी असणारी कारणे वस्तुनिष्ठ दृष्टीने शोधून काढण्याचा प्रयत्न हा या आराखड्यामध्ये करत असतो. याचे उद्देश पाहत असताना याचा प्रमुख उद्देश काय आहे, तर अन्वेषणात्मक संशोधनाचा मुख्य उद्देश हा एखाद्या सामाजिक घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा शोध घेणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे, हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागतं. त्यानंतर दुसरा उद्देश काय आहे, टू एक्सप्लेन कॉझल रिलेशनशिप. म्हणजेच हा संशोधन आराखडा कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यास मदत करत असतो. आणि तिसरा उद्देश आहे टू नोईंग ऑल आस्पेक्ट रिलेटेड टू द टॉपिक. म्हणजेच हा संशोधन आराखडा हा त्या टॉपिकच्या रिलेटेड असणाऱ्या सर्व डायमेन्शनचा हा विचार करत असतो, त्याची माहिती करून देत असतो. म्हणजेच असं आपण म्हणूया, त्या संशोधन समस्येच्या मुळाशी असणाऱ्या कारणांचा वस्तुनिष्ठ दृष्टीने शोधून काढण्याचा प्रयत्न हा संशोधन आराखडा करत असतो. ह्या शोध समस्येची अथवा घटनेची निवड केल्यानंतर परिकल्पना निर्माण करण्यास फार उपयोगी ठरत असते. त्यामुळे कार्यकारण संबंध स्पष्ट होण्यास मदत होते. तसेच अन्वेषणात्मक अध्ययनामुळे संशोधकाला त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या विविध पैलूंची माहिती होते. तसेच त्या विषयाचे अध्ययन ज्या स्थितीत करण्याचा विचार असतो त्या स्थितीचीही चांगली माहिती ही संशोधकाला होत असते. म्हणजेच अध्ययनात येणाऱ्या अडचणींचा जाणीव होते. अन्वेषणात्मक पद्धतीत संशोधन करता विशिष्ट व्यक्तींना निरनिराळे प्रश्न विचारत असतो, निरीक्षणही करतो, विविध तंत्रसाधनांचा वापरही करतो, त्या संबंधीचे अहवालही तपासत असतो. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजेच समस्या निर्धारणात किंवा पर्यायी स्वरूपाची परिकल्पना मांडणी करण्यात मदत होत असते. म्हणजेच आपण एखादं उदाहरण घेऊया. बघा, एखादा डॉक्टर जसा रोग्यास वेगवेगळे प्रश्न विचारतो व त्यावरून रोगनिदान करतो, तसाच हा अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा प्रकार आहे. डॉक्टरला अगोदर कोणता रोग आहे हे माहिती नसते, परंतु रोग्याला प्रश्न विचारून त्याच्या संबंधीचं मूळ कारण आणि त्या आजाराचे डिटेक्शन हा डॉक्टर करत असतो. त्याच पद्धतीनं संशोधनाचा अन्वेषणात्मक आराखडा
हा त्या पद्धतीनंच बनत असतो. आता आपण संशोधनात्मक अन्वेषणात्मक आराखड्याच्या काही उद्दिष्टाकडे जाऊया की त्याची ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत. बघा काय सांगतोय ऑब्जेक्टिव्ह, काय म्हणतायत, तत्कालीन स्थितीच्या संदर्भात पूर्वनिर्धारित परिकल्पनांचे परीक्षण करणे. त्याला आपण अझम्पशन हा नाही तर हायपोथेसिस हा आपण शब्द वापरूया. तत्कालीन स्थितीच्या संदर्भात पूर्वनिर्धारित परिकल्पनांचे परीक्षण करणे हे या आराखड्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे एक्सप्लेन व्हॉट रिसर्च मेथोडॉलॉजी इज पॉसिबल. तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये कोणती संशोधन पद्धती वापरणे उपयुक्त ठरेल हे हा संशोधन आराखडा तुम्हाला दिशानिर्देश देत असतो. पुढील वैशिष्ट्य असिस्ट इन डेव्हलपिंग द फील्ड ऑफ सायन्स, म्हणजेच विज्ञानाचे क्षेत्र विकसित करण्यास हा संशोधन आराखडा सहाय्य करत असतो. त्याचबरोबर व्यापक संशोधन कार्य करता यावे ह्या दृष्टीने अपरिचित क्षेत्रात परिकल्पनाला आधार प्राप्त करून देण्याचे कामही हा आराखडा करत असतो. तसेच संशोधकाचे लक्ष अधिक महत्त्वाच्या विषयावर केंद्रित व्हावे म्हणून हा आराखडा संशोधकाला सहाय्यही करतो. आता याच्या ज्यावेळेस आम्ही हा संशोधन आराखडा आमच्या संशोधनामध्ये उपयोगात आणणार आहोत किंवा या संशोधन आराखड्यानुसार आम्ही आमचं संशोधन पुढे नेणार आहोत, त्यावेळेस त्याच्या काही अटी आहेत, त्याच्या टर्म्स आहेत. कोणकोणत्या टर्म्स आहेत? अन्वेषणात्मक पद्धती जर तुम्हाला वापरायची असेल तर काही गोष्टींचे पालन हे तुम्हाला करणे आवश्यक आहे. त्याची पहिली रिक्वायरमेंट अशी आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर अँड रिसर्च. त्याला असं आपण म्हणतो संबंधित साहित्याचे अध्ययन किंवा साहित्याचे सर्वेक्षण ही त्याची पहिली आवश्यक अट आहे. कारण त्याशिवाय त्या विषयाला लागणारे पूर्वज्ञान प्राप्त होत नाही आणि अशा प्रारंभिक ज्ञानाशिवाय किंवा सैद्धांतिक आधाराशिवाय शोध कार्य करणे म्हणजेच एखाद्या अंधारात चाचपटल्यासारखं असते. म्हणून सुरुवातीला, कारण याचा ऑब्जेक्टिव्ह त्याचं एम्स असं आहे की टू गेन नॉलेज, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. त्याला दुसऱ्या याच्यामध्ये म्हणूया की अन्वेषणात्मक संशोधन आराखडा हा फंडामेंटल रिसर्चकडे आपल्याला घेऊन जातो, म्हणजेच मूलभूत संशोधनाकडे आपल्याला घेऊन जात असतो. काहीतरी ज्ञानप्राप्तीचा मार्ग हा अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचा असतो. आणि यासाठी मग ही संबंधित साहित्याचे अध्ययन, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर अँड रिसर्च ही त्याची पहिली कंडिशन आहे. दुसरं आहे एक्सपिरियन्स सर्वे, ही दुसरी महत्त्वाची गरज, त्याची अट. का म्हटलं असं? तर संशोधक जे विषय क्षेत्र निवडतो त्या बाबतीत इतरांना काय माहिती आहे, कोणते अनुभव आहेत, हे संशोधकाने जाणून घेतले पाहिजेत आणि अशा अनुभवी व्यक्तींशी संपर्क ठेवला पाहिजे. अशा व्यक्तींचे अनुभव हे संशोधनामध्ये अतिशय मार्गदर्शक ठरत असतात. अशा अनुभवी व्यक्तींपैकी सर्वांशी संपर्क साधणे अव्यवहार्य ठरते. म्हणून त्यांच्यात निवड करण्याचे कौशल्य हे संशोधकाने दाखवले पाहिजे. त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे. प्रश्न विचारून आवश्यक ती माहिती ही संकलित केली पाहिजे. याला अनुभव सर्वेक्षण असं आपण म्हणतो, एक्सपिरियन्स सर्वे. ही त्याची दुसरी अट आहे. आणि तिसरी अट अशी आहे, ॲनालिसिस ऑफ इन्साइट स्टिम्युलेटिंग केसेस, म्हणजेच त्याला आपण असं म्हणूया मराठीमध्ये आंतरदृष्टीय प्रेरणा देणाऱ्या घटनांचे विश्लेषण. हे तिसरं तत्व महत्त्वाचं आहे. का? कधी कधी अभ्यास विषयाशी संबंधित असे अन्य विषय असतात की ज्यामुळे अभ्यासकाची व्यावहारिक आंतरदृष्टी विकसित होऊ शकते. ही आंतरदृष्टी परिकल्पना निर्माण करण्यास व वास्तविक संशोधन करण्यास सहाय्य करत असते. का बरं? प्रत्येक समुदायाच्या जीवनात अशा अनेक घटना असतात की ज्यामुळे अभ्यासकाचे लक्ष आकर्षिले जाते.
काही घटना अतिशय सरळ व स्पष्ट असतात. काही व्यक्तीच्या ठिकाणी विशेष गुण असतात. ह्या सर्वांच्या निरीक्षणामुळे अभ्यासकाची अंतर्दृष्टी विकसित होते, त्याला प्रोत्साहन मिळते, तसेच नवीन कल्पनाही सुचतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर विशिष्ट आदिवासींच्या संस्कृतीच्या सखोल अभ्यासामुळे मानववंशशास्त्रज्ञांना अनेक उपयुक्त कल्पना प्राप्त झालेल्या आहेत आणि सुचलेल्या आहेत. त्यामुळं अंतर्दृष्टीय प्रेरणा हा घटक अतिशय उपयुक्त इथं ठरत असतो. ह्या 3 कंडिशन जर आपण लक्षामध्ये घेतल्या तर हा संशोधनाचा आराखडा तुम्हाला ज्ञानात्मक पातळीकडे घेऊन जातो. म्हणजेच this design gives us an experience and help the entire assumption explain them. त्याला आपण असं म्हणूया की अन्वेषणात्मक संशोधन आराखडा हा असे अनुभव प्राप्त करून देतो की ज्यामुळे संबंध परिकल्पनांचे स्पष्टीकरण करण्यास मदत होत असते. आणि म्हणूनच या संशोधन आराखड्याला ज्ञानात्मक पातळीवरचा आराखडा किंवा ज्ञानात्मक शोध घेण्याचा आराखडा म्हणूनही संबोधल्या गेलेला आहे.